आणि पृथ्वी जे आहे या नाभीत आहे, ह्या पोकळीत जे आहे ते ह्या पोकळीत आहे, आणि आकाशात जे आहे याचा प्रकट शोध नाही. ज्ञान लोकले लगी हेची ज्ञानांची कोणा अवतार पांडुरंग नाव ठेवली ठेवून खेळी हाती करावा विचार करावा तार बहु शत्रू. सर्वाला नमस्कार करतो, ठळक ठळक सांगतो. आता देवाना सांगले की ईश्वराबद्दल की बाबा काही सांगतील असं काय मेन गोष्टी दोन चार सांगतो, जास्त काय मी बोलत नाही. आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा शब्द आपण वापरतच आले आणि आधी अनादी म्हणतच आले आपण, हे खरंच आहे. पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणजे आधी परब्रह्म तस्मै गुरुवे नमः आपण वापरत आलो. पण हा ब्रह्मा विष्णूची खरी ओळख झालीच नाही. म्हणतच आले म्हणतच आले म्हणतच आले. आताही म्हणले स्वामी तरी पण अनेक आहे. हे रसतम सत्व तीन गुणाला ब्रह्मा विष्णू म्हणलेले आहे. ठळक बातम्या. रस गुण मध्ये है माया प्रपंचे, तम गुण मध्ये शंकर आणि ब्रह्मामध्ये हा सतती जी तयार व्हायला लागली. हे तीन गुण प्रत्येकाच्या देहामध्ये असतात. गुरु ब्रह्म गुरु विष्णू आपण जे शब्द वापरायलो हे सत्य आधी अनादी मध्ये त्याला रंग नाही रूप नाही, तो तत्व आपल्यामध्ये होत. इथं काय धोका झाला की ब्रह्माची जास्त काही घेणं, फक्त ब्रह्मदेव म्हणतात. म्हणजे हे ओळखून घ्या की हे सांगायचं नो पुजायचं नो, हा गुण याचा वापर केला नाही. पण ब्रह्मदेव उत्पत्ती करते म्हणजे हा सत्य तयार झाले ते ब्रह्मगुण आहे. रजगुण तम गुण मध्ये शंकर आहे आणि सत्वगुण मध्ये विष्णू आहे. हे तीन गुण आहे. त्या तीन गुणाशिवाय जागा खाली नाही, हा माझा विश्वास झाला. आता शिवाच्या पिंडी केल्या, मूर्ती बांधल्या, तिकडे नेलं आणि विष्णूचे मंदिर बांधले आणि पूजा केली. पण हार सरकारने ह्याला म्हणला नाही की आपण हार बनवायला लागलो. पण ते आधी अनादी हा शब्द आहे. आपण शब्द जे घ्यायला लागलो या पाच तत्वाला प्रार्थना केलेली आहे, या तीन गुणाला प्रार्थना केलेली आहे पहिली ऋषीमुनीने. ते आज आता आपल्या तीन गुणाशिवाय उत्पत्तीच नाही. आणि पृथ्वी जे आहे या नाभीत आहे, ह्या पोकळीत जे आहे ते ह्या पोकळीत आहे, आणि आकाशात जे आहे याचा प्रकट शोध नाही. आणि तुकाराम बाबा यालाच मागा की अवघात संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोकी. म्हणजे इकडं तिकडं नसून इथून आणि इथं आणि इथं याचा प्रकट देव नाही, याचा प्रकट सुख नाही, आणि स्वतःची ओळख या तीनच गोष्टीमध्ये करता येते, बाकी कुठेही नाही. आता आम्हाला स्वर्ग दाखवलं आणि काही दिवसाखाली आता लक्षात आलं मला की स्वर्गामध्ये इंद्र राहते, पांडव राहते, इंद्र आणि यमदेवरी राहते. इथं काय पूजा पाठ केलं तर वरी जाते यमराजापाशी. इथं दान धर्म केलं तिथं आपल्या वडिलाला खायला जाते. ग्रंथामध्ये नाही का गोष्टी या पुराणामध्ये. पण स्वर्गामध्ये जाऊन पाहिलं त्या स्वर्गात काहीच नाही, इंद्र नाही, चंद्र नाही, काहीच नाही, वडी शून्य आहे. आणि ते स्वतः मी आता आध्यात्मिक ज्ञान आम्हाला आत्मामुळे मला हे ज्ञान झालं. हा शरीर जे अरे ज्ञान म्हणलं तू काय केवढा अमोल थोडा लोक म्हणतात काय केवढा. आज आता तुम्हाला सांगतो की आकाशवाणी झाली होती कडक पावसाच्या प्रमाणामध्ये. आकाशवाणी झाली होती, ती आकाशवाणी नुसती ऐकून आजच्या माणसांना या युगामध्ये त्या इतक्याशा खेळाला जीव फोडला है ना, जीव फोडला. आणि आज अमेरिकेचा अक्षर वडायला लागला. आता तुमचं लोकसंख्या एवढा आहे का, आमची दिशाभूल झाली नाही का.
हे समजलं का आम्ही केवढ्या होते? आता लक्षात करा, तुमचं लोक आकाशावर नाही का? हे कोण बनवलं? कोण्या देवांना बनवलं? तर 3 गुण हे ब्रह्मा विष्णू, यालाच ब्रह्मा विष्णू आधी अनादी. आणि त्याच्यामध्ये हे 3 गुणापासून भेद आत्मा झाला. पहिले पृथ्वी, वाढतो सांगला मी की पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल हे पंचप्राण. या पंचप्राण्यामध्ये आणि या ईश्वरामध्ये हे ईश्वर 5 तत्व चालवायले. हे ईश्वर हे 5 तत्व चालवा लागले. पण हा जो सुरक्षित हा मानव आकाश एवढा तुकाराम बाबा म्हणा, हे लहान नाही तुम्ही, हा माणूस लहान नाही, आकाशा एवढा तुम्ही हातपा म्हणजे काय कमी पडले तुमच्यामध्ये? आता याचा प्रकार कुठून ऐकायला लागले? त्या कानाच्या पलकड्या, डोळ्याच्या पुढे या माणसानं आधी हवेदार तयार केलं. पहिले पुष्पवाहन होते, मारुती आकाशात जात होता म्हणून आपण आजवर तुला केली त्याची बांधली. आजच्या माणसानं नुसतं आकाशात जात होता, माणसानं हवेदार तयार केलं आणि 1000 माणसं घेऊन चालले. आणि आम्ही इथं घेऊन ते हलवत बसलो. तत्व खरे आहे, त्याचा मतलब खरा आहे. पण आपण इथंच पूजा करत बसलेला आपला माणूस गोळ्या तोंडाचा, बिन शक्तीचा, लाखो माणसं घेऊन चालला. हे मानव धर्माचं कर्तव्य आहे. विचार करा तुम्ही, तेवढ्या तुम्ही आता काय फुलाटी बाबा कृष्ण घेऊन बसले? हे सत्य जे माझ्यामध्ये आहे, पूर्ण विश्वामध्ये आहे आपल्या सगळ्या माणसाला. आणि वाटतो सांगत तुम्हाला, देशच माझा धर्म आहे. पडा धर्मामध्ये काय? हा मानव बघा, श्रेष्ठ 4 खाणी. एक जात, अंड्यापासून झाली ते एक जात आहे. अंड्यापासून, दारापासून एक जात आहे, ते एक जात आहे. आणि बीजेपासून आहे ते एक जात आहे. आणि निर्बीज मध्ये हा निराकार आत्मा आहे. तर या 3 खाणीचं ज्ञान या माणसाला करता येते. झालं. आणि तुमच्या पुढे ग्रंथ रूपाने मी ठेवलो. आता ही पुढे आपल्या भारतात अंधकार जाणार आहे. माझं लक्ष छान ठेवा तुम्ही. हे सत्य कोणतेही म्हणत नाही, तर हे ज्ञान लोटलं होतं. हे कुणाचा दोष नाही, हे ज्ञान लोटलं होतं. हे आणि तुम्ही आरती म्हणत बसलो. आपण आरोग्य महाराज लोक आपलं नेहमी आरती म्हणत होतो. रोज पाहतो संध्याकाळी काकड आरती घालायचा. ज्ञान लोपले जगी, ज्ञान लोपले जगी म्हणतच होतो मी. तर आज मला याचा उडवेला झाला. लोपलं काय लोपलं होतं? ज्ञान लोपले जगी हे ते ज्ञानाचे गुण. हा परंपरा शंकरापासून जे भारताची संस्कृती असते, जेवढे नागपंथी लोक आहे, तेवढे नागपंथी लोक कुठं ज्ञानेश्वरापर्यंत आपण झाला. आणि विठ्ठल रुक्माईला तिथं मूर्ती करून बसली, विष्णूचा अवतार म्हणून सनी तिथं. तरी आपल्या लोकांना, शहाण्या लोकांना काय म्हणे, ज्ञान लोपलं. तिथून विष्णूचा अवतार झाला पंढरीचा. आणि तो विठ्ठल रुक्माईने ह्याच्या मूर्ती मांडल्या. तिथून विष्णू अवतार झाला म्हणून पंढरपूरचा विस्तार झाला. आणि पण चांगल्या ज्ञानी लोकांना हरपलं म्हणत होते. ते मी अगदी म्हणत मला त्याचं ज्ञान झालं. हे लक्षात ठेवा. जे आले अंगात ते लोक सांगा की हरपलं रोपलं काय? हे आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान हरपलं होतं. हरपलं ज्ञान लोपले लगे हे ते ज्ञानांचे कोण अवतार पांडुरंग नाव ठेवले. ज्ञाने जे म्हणत होते तुम्ही की हे ईश्वरा, आमचं ज्ञान भारताचं जे होतं नवनाथापासून बुडालेलं हरपलं. कोणीतरी एखादा माणूस वाट लावून दे आणि आमचं धन आम्हाला दे. निमित्ताची प्राणी केलेला आहे, हे निमित्त आहे. आता मात्र हे झेंडे पडू देऊ नका. अगोदर आत्ताचे म्हणल्या तुम्ही हे झेंडा आहे. रोपलं म्हणत होते. हे ज्ञान लोपलं होतं, आध्यात्मिक ज्ञान. मी कोण कुठून आलो, जायचं कुठं, आध्यात्मिक ज्ञान म्हणतात त्याला. हरपला आपण म्हणत होते. आजच्या लोकांना आपला रात्र दिवस भरण केले. पण हे आत्मज्ञान लोपलं होतं. हे मी या ठिकाणी गुणकर झुकवलं. या ज्ञानेश्वराच्या हातेखाली मी लोकसरी झुकवलं आणि मी याचा अनुभव घेतला. हे जे ज्ञानाचे गुण म्हणजे आता आमच्याला हे गवसत नाही. तूच काहीतरी आमच्याला दया कर आणि कोणीतरी वाट लावून दे. आमची संपत्ती घे. म्हणून हा झेंडा जे आहे फुलाजी बाबाचा नाही, भारताची संस्कृती आहे. अनेक झाला हे झेंडा आहे. आणि हरपलं प्रगत हे बोलले, ईश्वर भरमाची केले, रामाने राजधानी त्यांनी मर्तवी ठेवले. मी या ठिकाणी झुकलो. हरपलं म्हणू नका. आता
त्या पथरावल्या बाजूला मानव धर्म, माणसाला हे करता येते, माणसाला बिघडवता येते देश आणि माणसाला देश सुधारता येते. देव जिथल्या तिथं आहे, महाप्रती तत्वाचा आहे. पृथ्वी आकाश अग्नी त्याचं त्यानं करायले त्यामध्ये हा म्हणजे हा घट आहे आणि हे घट हे विश्वास कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये 9 तत्व तुमच्या लोकशामध्ये असतं. ऐका महाराज हो, कोणी गुरुजीचे असतात काय लिहिलंय, मन बेकार आहे, वासना बेकार आहे, परपत्य बेकार आहे, माया बेकार आहे, कोणीही बाहेर दिसत नाही, जाणताच येत नाही. हे सत्य काय बेकार आहे, कसं बेकार, कोणा सोडलं, त्याचा इतिहास काय आहे. फक्त मारल्या लिहिणारा लिहिलं, आम्ही वाचलं, एखादं सांगलं, ऐकलं, सांगायला सुरू केलं. अशी आपली कथा झाली भारतातली. हे ज्ञान रोखलेलं होतं. हे सत्य आत्मज्ञान आहे. जिथे मध्ये दिकेले हे अर्जुना, मी सर्वामध्ये हो, माझ्याची पान हरत नाही, माझे पंचपरान वापर का. पंचपराण्याशी हे सृष्टी 5 तत्व आहे. म्हणजे याच्यामध्ये 24 तत्व या घटामध्ये 24 तत्व आहे आणि 18 अश्विनी या माणसामध्ये आहे. 18 अश्विनी या माणसामध्ये आहे. पण मोह माया प्रकृती आमच्या उलट करीत आहोत आणि हरपल होतं. म्हणजे दिशा मुलगा आमच्या भारतात काहीतरी बाजूला केले. गंगा यमुना सरस्वती 3 नद्या, विडा पिंगला सुसोना. हे विडा आणि पिंगला, भीमा आणि चंद्रभागा आणि सरस्वती फाशीचा कणातून आली, त्याला सुसोना बाण म्हणतात. या शब्दानं इथं या चंद्रभागे म्हणजे आंघोळ केली. आता तुम्हाला जे सांगायला हरपलं होतं या ठिकाणी ते संगम विडा पिंगला भीमा चंद्रभागा आणि पाठीची कन्या तो सुसोना मारा. तिला कुंडली म्हणलं, कोणी अधिमाया म्हणलं, आदिशक्ती म्हणलं. पुण्या ऋषीमुनीनं भारताच्या सरकारांना देखील या ठिकाणी आंघोळ केली आणि म्हणाले या ठिकाणी जेवढं काय ज्ञान झालंय आधी अनादी ह्या प्रत्येक काय गुरु करायचे जे प्रथा निघाले. गुरु म्हणजे जगत गुरु, ईश्वर आम्ही, ईश्वर चालक, ईश्वर निर्मिती, ईश्वर सहार म्हणजे जीव. देव नाव नाही, त्याला निराकार आहे, तो आत्मा आहे, कारण जीव आहे ना. काढून दाखवा म्हणलं नाही, तो निराकार असं. पण असे नैसर्गिक पिठामध्ये पहिले आपली भारतातले की पाण्याची फुला, अग्नीची फुला, माईची फुला, बापाची फुला, हे वैष्णव लोक पहिले वामार्गी ऋषी आपले जैन धर्माचे हे इथं कोको आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, पायाला आहे. हे सरळ हे याचा अर्थ आहे की सरळ हेच आहे. मंदिर हे शरीर माणसाचं मंदिर आहे आणि आत्मा हे ईश्वर आहे. याच्या आपल्याला दुसरा देव नाही. आणि आता सरळ काही माणसाला लाभ घेता येते. तुम्ही मार्गदर्शन करायले मला असं वाटायला की एकदा फुलाजी बाबामध्ये देव आहे, कृष्णामध्ये होता, रामात होता आणि लाकडात नाही म्हणलं, झाडात आहे, कुठल्या बाजारात आहे आणि तुमच्यामध्ये नाही. म्हणजे फक्त ठरवून घेतलं. आता तरी या गोष्टी मानू नका, लक्षात ठेवा. शोध करा तुम्ही, चांगला विचार करा तुम्ही. प्रत्येक माणसाला नाव वेगळे वेगळे दिले. नारद आहे, नारद आत्माला नारद मंदिर आहे. कुंडली शक्ती जगदंबा ईश्वरची आत्मा सावली केली म्हणजे आत्मशक्ती आणि मायाशक्ती अनेक नाव दिले. जगन्नाथ मध्ये जगन्नाथ मध्ये आत्मा लक्षात ठेवा. ईश्वरनाथ काशीला मानला अशी दिशाभूल झाली धर्माची. ईश्वरनाथ मध्ये आत्मा होते, ईश्वर मध्ये आत्मा होते आणि ब्रह्म तुम्ही परब्रह्म. मी शिव तुम्ही शिव, मी ब्रह्म परब्रह्म म्हणजे दुसरा. आपल्यासारखा इथून या माणसाला पशुपक्ष्यापर्यंत पाहता येते. पापपुणे करुणे धर्मायचो कराने घरदेवने हानी केले. तुकाराम बाबा म्हणजे काय, कारण आपल्या आत्मस्वरूपाला ईश्वरवाद म्हणून आपल्या देशामध्ये कलंक मारून गेला. 12 वर्ष झाले. म्हणजे गागी बाबा म्हणा कोणी मानेल ना मता गलबला, कोणी मानेल ना कोणाला. आणि ही व्यक्ती झाली आपल्या भारताची. हे आध्यात्मिक ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं तर मनुष्य
माना मी देशात हो, देश माझा आहे, हा मानव माझा आहे, मी मानवाचा हो. आणि मानव धर्म म्हणजे काय? भूत दया. जोपर्यंत समजा आदर्शमाने पुत्राचे तसे दाढी असेल, हे तुकाराम बाबाचं प्रमाण आहे. हे आहे भारताची संस्कृती. पूजापाठ नाही होईल तेवढी प्रत्येक प्राण्यावर दया करा. आहेचा प्रेम धर्म. हे या माणसालाच करता आपल्या आता काय झालं, फक्त मी कहा लागलो हे मता कल्पना झाला. हे आता काढा तुम्ही. आता नुसतं फुलांनी बाबा म्हणत बसू नका, माझ्या शब्दावर विचार करा आणि ग्रंथ घ्यावी सोडून पा. या ध्यान मामूली नाही. 9 महिने बंधात शिक्षण वैद्य लोक केले. गरबाकरी महाराज दिली वगैरे सगळं तिथं कोणता कृष्ण कोणता राम कोणते देव होता तुम्हाला एवढा भेद आम्ही बनवला का जळाला नाही? विचार करा. तिथं कोणता देव होता? आम्ही इकडे भांडण करायला मृत्यूसाठी माईच्या गर्भामध्ये तर फामी होत आणि हा एवढा पुतळा बनवला. किती उपकार हे तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले शरून खऱ्या देवामध्ये आपला काय मी कोण हे स्वतः मला ज्ञान झालं. हे आलवड होतो स्वर्गवासी आलो याद कारण असेल. हे तुकाराम बाबाचा शब्द ऐकला मला याद कारण असेल. जगाकडे पाहिलं एका सोबत एकाला नाही, एक चोरी करायला एक झाकू प्यायला आला धिंगाणा समाजाचा याच कारण असेल. विचार केला मी त्यावर होतो स्वर्गवासी. हे किती घेतणार लोक मी ऐकून खूप होतं खरं असं स्वर्ग देवाच बरी फिरलो काहीच नाही. मला काहीतरी घडलं निर्णय नाही, इंद्रिय नाही, चंद्रे नाही, वरी काहीच नाही. मला सगळं काहीतरी घपला. मग मला काही दिवसाखाली भागवतातून एक गोष्ट मिळाली, याला स्वर्ग म्हणतात. आणि या भारताला पहिले लोक खालचे जे अमेरिकाचे आपलं भारत असं आहे. असं आपलं भारत त्याचं स्वर्गाला देव राहते म्हणजे खालचे दूरचे लोक बाहेरचे लोक आपल्या भारताला स्वर्गाला देव म्हणजे आपले ऋषीमुनी या ठिकाणी होते. ते वरी बोट करत होते. तेच लोक इथं यांनी दिशाभूल करून वरी स्वर्ग केलं आणि इथं राज्य करून बसले. आता आपले डोळे उघडा, मुनिका हलू नका, बसते जरा द्यायला तुम्हाला. त्याच लोकांना स्वर्ग म्हणले आणि ते इथं आले आणि वरी स्वर्ग केलं. आम्हाला दासी पुत्र बनवलं. लक्षात ठेवायचा. तुम्ही खरे भारतीय रहिवासी असाल या शब्दाचा विचार करा तुम्ही. हे दुःखानं म्हणत. मग आता स्वर्ग मध्ये राहिलं याला स्वर्ग म्हणतात. तर पित्याच्या डोक्यातून आपण उतरलो या स्वर्गातून पृथ्वीमध्ये मातेच्या गर्भामध्ये गेलो आणि 9 महिन्याच्या नंतर वापिस. कोण देव आहे? तुमची उत्पत्ती पहा. गावल्या तिकडे देव ठेवा. तुमची उत्पत्ती कुठून झाली, कोण्या स्वर्गाला होते आणि हेच काम केलं. आणि या माणसाला पापातून झाले करता येते. चूक आणि दुःख, पाप आणि पुण्य. कुठं जन्म झाला, कोणा पालन केलं, कोणता देव होता, कोणता कृष्ण होता. पंचतत्वाचा वीर्य आहे. मोठ्या जाती तुम्हाला जर खानदान सुधी करायचं असेल, देश सांभाळायचा असेल, गाव समाजाचे खानदान सुधारायचे असेल, आधी रहेल सही चलन वलन जिसकी आहे सही उसको किधर ठेवणार काही वाटत म्हणलं तुम्हाला. या माणसाला स्वतः बरोबर हे करता येते. आणि खानदान सुधारायला मध्ये शुद्ध विजेच्या पोटे फले रसाळ गोरे गोमटे मध्ये माय बापाचं रक्त सुद्धा पाहिजे. सात्विक बोलणं, सात्विक खाणं, सात्विक पाहणं. नवरा बायको जर असतील आणि आनंदाचे नवरा बायको संसार असतील त्याची खानदान सुद्धा होते. लक्षात ठेवा. शुद्ध विजेच्या पोटे फले रसाळ गोरे गोमटे. हे स्वतः विचार करा. माताच्या पोटी देव जन्मले आणि त्यानं वर्णन केलं. सांगा तिथं कोणता देव होता तुमचा आणि तो कोण तू आता बी आहे. मग तुकाराम महाराज म्हणाल तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले ईश्वरून खऱ्या देव म्हणजे आत्मस्वरूपाला ईश्वर होते. आणि तुम्ही काही लोकांना समाधान नाही म्हणून बंद केलं मी. आणि सुरू केलं मी तुमची सोडून तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ओळखत आहे काय देव देव होऊन बसते. देव पाहायचे गेलो, माझा मीच देव झालो. तुकाराम बाबा म्हणला मी कोणत्या
देवाची पूजा केली नाही, प्रार्थना केली, पण माझ्या बाईला समाधी होती. पुस्तक वाचवा. सुतमेचे आपले खरे रसाळ गोरे गोमटे सगळं तुमच्या हाताला खानदार खराब करा, चांगली करा, वाईट करा, तुमच्या हातात आहे. गाव तुझा नाही तर बिघडवा, देव काहीच नाही ज्याच्या पात्र तो काम करेल. हे कोठारी काम करेल. ही माता आहे, आपली माता एक आहे, गाय एक माता आहे आणि गुरुदेव एक माता आहे. शेवटची परपंचा तुझ्या सुखादुखातून वळत करून आपल्याला गंगेच्या पायरी म्हणून येणारी ज्ञान गंगा आहे. लक्षात ठेवा, मूर्ती नाही. मूर्तीमध्ये आमचा प्राण गेला, मूर्तीवर झाला. मूर्ती म्हणताना मूर्ती खाली मूर्तीवर झाली, पण सुख मिळालं नाही. बापदादे उडाले. ज्ञान हे ज्ञान गंगा आहे. यामध्ये सगळ्या सत्ता ज्ञानानं या स्वतःच्या पहिलं तुम्ही जे मला म्हणायला लागले, हे जिथे आले अंदाज हे लोक सांगा किती फसवणूक झाली. तुमच्या जन्माचा पत्ता नाही, भांडण करायला देवाच. तिथं कोण होता? 9 महिने मायनं मास खाल्ला आपल्या गर्भामध्ये. आणि हा एवढा सुंदर आणि आरोप कुठून जायचं कुठं? गणित रमला गणित ज्ञानेश्वरी मध्ये लिहून आहे म्हणे मिठाचा खडा पाण्यापासून तयार झाला करायला है ना, आणि पाण्यात टाकला मिळून गेला. तसं मूर्ती विशेष म्हणतो तुम्हाला दिसून आलो तिथं आलो. हे मिठाचा खडा आहे. पाणी होतं ना, हे मी पहिलं पाणी होतं ना, पाण्यापासून आकार आला. जसं त्या पाण्याचा मिठाचा खडा झाला तसं पाणी आपलं बी होतं. हे सगळ्यांना माहित आहे. हे खडा झाला. आणि मग आता प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो मी घाताची सोट करते. तुम्हाला खरं जर पाहत असेल तर की हे शरीर आहे. प्रत्येक वेळेला दुःख असेल कोणा मावलीला, कुणाला या संसाराचं दुःख झालं असेल, मरते वेळेला कोणती फिकर करू नका. आजपासून ध्यानाला बसा की देवा हे संसार आहे, करा लागते, पण सरळ दुःख आहे त्यामध्ये. म्हणून हे जर संकल्प करतो तुम्ही मरते वेळेस आणि आजपासून ध्यान करायचं आत्माचं. मरते वेळेस हे शरीर मिठाच्या खड्यावर पाण्यात मिळते. तसं आपलं जे निराकार स्वरूप होतं, हे पंचतत्वाचं स्वरूप होतं, हे शरीर सोडून द्यायचं आणि आपल्या स्वरूपामध्ये विठून द्यायचं. संसार बंधन जोडावे हे कशाला पुराणे लगे त्याच्या पुढचं शब्द आहे. हे ऋषीमुनीचं मला घोषले. आणि मला विचार आहे की हे नको. किती वेळा जन्माला, किती भोगावा पंडिती आले, कुठं जायचं कुठं? हे शरीर मिठाचं मिसळत तसं आपलं आत्मस्वरूप आहे पंचतत्वाचं. मरते वेळेस आपल्या आता निराकार स्वरूपाचं ध्यान करायचं. मन करारे बरसाना सर्व सिद्धीचे कारण तुला म्हणलं, तुला करा म्हणलं, तुझा बाबा पंढरीला गा म्हणलं. मन करारे बरसाना सर्व सिद्धीचे कारण. मन करारे बरसन हे मना मागे मन बुद्धीचे प्रधान, मना मागे नारायण. या ठिकाणी हे माया आणि प्रकृती आहे. हे स्वतः करत 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 हे पाच स्वतः करत सोडत साधू संतांची पुस्तक वाचवर हे विचार करत 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 मी थोडा आलो. आणि तुम्हाला सांगतो असुखाचं होतो पण या नरकाना खूप हो खूप नरकर्मी करतो नरका नारायण हो. तुम्ही नारायणची पदवी दिली. मी म्हणत नाही पण जुने पुरावे देतो तुम्हाला. तीन गुण ब्रह्मा विष्णू महेश 3 गुण म्हणले. हे संसार इकडं झाला. हे सत्वगुण म्हणजे आत्मा आणि तमगुण हे 2 गुण आशीर्वाद झाले. असुखाचं होतो नरका नारायण हो. म्हणजे हे 2 गुणधराचे माणसाचे आशीर्वाद झाले. राहिला विष्णू तुमच्या पुढे बसून याचा पलकड देव दुसरा कोणताही नाही. 3 पंथ याच्या पलकड 2 गुण खराब आहे. आणि बाकी हे 2 गुण जर हे झाले सकाळ हे विष्णू आहे तुमच्या पुढे बसून आहे. असुखाचं होतो पण नरका नाव नरक नाही करतो. नरका नारायण जे म्हणत होते धर्मनांद हे तुमच्या पुढे बसून आहे. कोणती पूर्ण आहे, कोणती पूजा नाही. ह्या कर्मकांडामध्ये आपल्याला फसवून करून त्याचं कळालं नाही. आणि अरे ब्रह्मविष्णू झालं, सरस्वती वाग्देवी, ऐका वाग्देवी, अंबिका आणि सरस्वती हे रक्त सुद्धा झालं.
मायातून पटकन होणं म्हणजे सोडून नाही, मायामधूनच ज्याने साधविले दोन्ही त्याच्यावर आपण नाही कोणी. आज तुमच्यामध्ये तुमच्या पुढे संसारामध्ये 3 लेकरं 2 लेकरं 2 बैल होते आणि माझा संसार एवढा होता. आणि एवढंच मला वाटत की याच्या पलीकडे आता दुनिया नाही. माझे 2 लेकरं, माझी पत्नी आणि 2 बैल, याच्या पलीकडे मला सुरक्षा आणि पाप पूर्ण नव्हतंच नव्हतं. आणि आता काही संसार बेकार आहे, माया बेकार आहे, थोडा उडालो किचन काय आता ऐकलं उडालून पळालो तिकडं. पण काहीच करवलं नाही. फिरत 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 पुन्हा आता सांगा माया बेकार आहे, पैसा बेकार आहे. मी म्हणत होतं खरंच बेकार आहे. पण आता सांगा माया केवढी झाली आपल्याची बाबाची. आज आंध्रा सोडून ईश्वरापर्यंत सुद्धा याची आशा माया वाढली. माया कशी बेकार आहे सांगा. आणि कोणी बाहेर नाही, नुसता गप्पात मारल्यानं आम्ही हात जोडत बसलो. आता असं करू नका, निरीक्षण करा तुम्ही. खेळी हाती करावा विचार, करावा पार होऊन शिकलो. हे सांगला ते सांगला ते सांगला. तिने आहे का गुरु परिस्थिती, आत्मपरिस्थिती, शास्त्र परिस्थिती. आत्मपरिस्थिती श्रेष्ठ आहे, हे आत्मपरिस्थिती आहे. आणि आत्मावर झाला काय कमी. आधी अनादी जो आहे हे आत्मा तुकाराम बाबा कधीचा सर्वाच्या आधीचा. तुका केवढा केवढा अनुयानं थोडा लोक आकाश एवढा. आपली हे माणूस तेवढा तेव्हापासून आहे. हे पंचतत्व, पंचतत्वाशिवाय काहीच नाही. अरे तुम्हाला सांगतो हे पंचप्रा अर्धा तास तुम्ही हवा बंद होऊ द्या. हो रक्त आहे, जलतत्वाचं आहे. हे जलतत्वाचं जलतत्व झालेलं आहे. यातलं रक्त आणून द्या. आता दवाखान्यात न्यायालयाच्या मुलाला ते काय म्हणाले डॉक्टर, 4 बाटल पाहिजे तर वाचते, नाही तर वाचत नाही. हा का नाही तुम्ही हा पात्रत्वाचा हा मानव आहे की नाही. आता काय कमी आहे तुमच्या. मी डॉक्टर साहेब थोडा झालाय माझ्या गोष्टीला. आणि तुम्ही आपला काम आहे. आणि कुठून आहे तुमचं डॉक्टर, कुठून आहे राजे, कुठून झाले ऋषीमुनीच्या ज्ञानातून झाले. स्वतः या धनातून मला जगला माहिती आहे बाबा. जागे बसलेले आणि ग्रंथामध्ये थोडा आहे. आणि मी सांगतो तुम्हाला ध्यानात किती ताकद आहे. ज्यांना पुण्या देवाची पूजा केली नाही, नाव घेतलं नाही, खाता पिता दारू पिताली झालेला आहे. आणि ऑटोमॅटिक आत्मज्ञान झालं. आणि हे तुम्हाला सांगले हे आकाशाचा आम्ही कुठं होतो, कशाला आलो, करायचे काय, घराचे साक्षी घेऊन तुम्हाला बोलायला लागलो. हे आणि कोणी जर करत बाहेर जाणार नाही. आत्मज्ञान होते. आत्मज्ञान झालं की ईश्वराचं ज्ञान होते. आत्मज्ञान, तत्वज्ञान, ईश्वर ज्ञान आणि विज्ञान हे सगळे स्वतःचे कार्य आपल्या ऋषींना काढले. आता तुला पहिले विसरूनच गेले. फक्त समजा की काही लोकांचे घरात होते, विज्ञान घरातले होते, डॉक्टरचे शोध आहे. पहिला उदयपासून सनी आज डॉक्टर तुझे डॉक्टरचा शोध आहे. ऋग्वेदापासून तुम्ही डॉक्टराचा शोध केला. ते कोण्या देवाने केले. ऋग्वेद कोणा लिहिले, सामवेद, अथर्ववेद हे कोण्या देवाने लिहिले, ऋषीने लिहिले. आणि त्याच्यावर आपली भारताची संस्कृती चाललेली आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. तुकाराम बाबाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण देती गोई. आणि पाहिलो काहीच नाही माझी आई. याचा मतलब हे माणसानंच लिहिले, अनुभव घेतले, त्यानं ग्रंथ लिहिले. म्हणून तुकाराम बाबा म्हणा की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण देती गोई. आणि पाहिलो काही मी ग्रंथ पाहिले, आता ठेवून दिले तिथे. आणि सर्व मला करून आलं की जे काय आहे हा मानव माझ्यामध्ये आहे तर त्या संपूर्ण आहे. की देव असं म्हणू नका की आमच्यामध्ये हे नाही असं म्हणू नका. विचार करा. वर्षून बोललो मी त्या दगडा गुंड्यामध्ये देव आहे, किंवा भुगीमध्ये आहे आणि या माणसामध्ये नाही. एवढं करायला नाही. दान धर्म याला टाकून दिलं देवानं. ही आमची कल्पना आहे. कल्पने गोष्टी टाकून द्या. ध्यानाला बसा. तुम्हाला काही जन्माचं ज्ञान होते. लक्षात ठेवा. आज आत्मा नाही, पंचतत्वाचा आत्मा. आणि पंचतत्व झाले तुम्ही बात करू शकता. मारुतीला वैयक्तिक प्रसन्न झाली होती. त्याच्यावर आज हविलात काढले का त्या माणसानं विज्ञान. आणि आज माणूस कुठे गेला. रामानं छत्रपतींना वाहणार का हाताना. रामानं आज आमचे 100 टन पाण्यावर जहाज उभे ठेवायला माणूस काहीच नाही. समुद्रात चाललायचं. ते 4 दिवस जहाज चालले.
ते थोर आहे त्या लोकांचे, बोलण्याचे अर्थ वेगळे वेगळे आहे, पण हा माणूस तेवढा या माणसानं काय मागं ठेवलं सांगा. म्हणून ह्या आपल्या फक्त आत्मरक्षण तुम्ही बाकी काहीच नाही. आणि आडमार्ग झाले. आणि काही लोकांना आपल्या बाहेरून येऊन सगळे मला भेट करून सगळी दिशा भूल करून टाकली भारताची. हे सगळ्याला समोर माहिती आहे, आता त्या गोष्टी बोलत नाही आणि त्याची गरज नाही. पण आता कामाला तुम्ही हात घेतले आणि आपला हे स्वतंत्र आपण झालो. कोणाचा बराबर झाले, कोणा देवाचा. आज गांधी, नेहरू, समाधी, शिवाजी असे महात्मे झाले आणि दुसऱ्याचा सहार केला आणि आपलं रक्त आपल्यासाठी दान केलं. तसे ते गांधी, नेहरू, आंबेडकर, शिवाजी असे जे राजे झाले आपल्या देशासाठी. कोण्या देवासाठी त्याला रक्तदान केले. आता ही 4-5 वर्ष आपल्या देशाचा रक्तदान विनोबा भावे आज त्यानं आपल्यासाठी रक्तदान केलं आणि आज आपल्याला यमाच्या तोंडातून काढलं भारताला. आज तुम्ही येथून घ्यात आहे. हे फुलाजी बाबा म्हणत बसू नका, हे तुम्हाला इच्छा द्यावं आहे. या लोकांची भारताला आज आपल्याला याचं नाव पुढे करणं याची गरज वाटणं. काल मी गेलो विनोबाच्या मठा, मला लढू आला की एवढं रक्ता मी पहिले गाणे गात बसलो. हे जवळ याच्या निवारा छोटं झालो आता. लक्षात ठेवा तुम्ही, त्याचे गरज तर त्याची यादी ठेवा. मी गरज आणले पुरा अध्यात्मिक, पुरा पाठ नाहीच नाही. गांधीजी हमेशा धनाला बसत होते, विनोबा भावे धनाला बसत होते, शंकर धनाला बसत होते, रामानं देखील धनाला बसत होता. ज्यावेळेला ईश्वरचा यज्ञासाठी रामलेश्वराने आला ते सांगतो रामाबद्दल. रामाबद्दल गोष्टी सांगतो. तर राम 6 महिने सोबत बंधनाला घेऊन तीर्थबंधन करून घरामध्ये बसला होता. मला काही नाही, कुठं समाधानी झाली नाही. राम आला तर घरामध्ये गप बसला, बोलणं नाही, खाणं नाही, पियात आपल्या कारोबार बसून राहतात. त्याच्यामध्ये ईश्वरमित्र आला, लढायला युद्धाला यज्ञासाठी न्यायला आला ईश्वरमित्र आणि बलिंद्र सभेमध्ये. मग तिथं हे वचिष्ठ योग वचिष्ठ होते असे बसले. त्यांना बोलवलं. अरे बाबा म्हणे, तुम्हाला दशरथानं सांगलं विश्वामित्र आले यज्ञासाठी रक्षण करायसाठी. तर त्यांना म्हणा, बाबाजी मी जातो, पण तीर्थव्रत केली, माझी समाधानी झाली नाही. अंतिम चूक कुठं आहे. दशरथानं सांगलं वचिष्ठाला की हे काय की हिंडून आलं घरामध्ये बसले, काय बिमारी झाली की याला उपदेश करा म्हणला. तर रामानं हे उत्तर दिलं की अंतिम चूक कुठं आहे गुरुजी ते मला सांगा. तर मी येतो तिकडं, माझं मन उदार झालं, मी तीर्थव्रत केले, मला काही कळना. तर त्याला वचिष्ठ काय म्हणला, हे दशरथा, तुझ्या पोटी राम नाही, हे अवतारी पुरुष आहे तुझ्या पुढे. तू आता घेऊ नको, हे लेकरू मांडू काहीतरी अवतारी पुरुष आहे असं म्हणत. तेव्हा मग वचिष्ठानं काय केलं, असा हात केला आणि राम 5 मिनिटांमध्ये ब्रह्मरूप झाला. रामायण वाद्या वाटून पहा वचिष्ठाचा. विश्वामित्राने ते यज्ञाला ते आद्या वाटून पहा आणि तेच हा मार्ग आता आहे, हेच मार्ग आहे. ब्रह्मरूप करून टाकलं रामाला. आणि पुन्हा महाराजांना सांगलं नाही, समाधी होती रामाला लागली म्हणून मूर्ती मांडली पुन्हा करत बसले. पण रामाचं ध्यान आहे, समाधीचा झाला. विश्वामित्राचा आद्या वाटून पहा तुम्ही, हाच मार्ग आहे. कृष्णानं हे मार्ग तेव्हा, अरे अर्जुना म्हणा, मी सर्वांमध्ये हवरे, मी सर्वांमध्ये हवा, माझ्याशी पाहून आलं. देवा म्हणजे आम्ही कसं पाहू, पिंडी पाहू का ब्रह्मंडी पाहू. कारण हे सांगलं, पहिला उपाय काय सांगला तुम्हाला सांगतो, ध्यानाबद्दल ऐका. कृष्णानं अर्जुनाला बोध केला, हे सोडूला. जागा एकांत असावा, तिथे कडवून नसावा आणि असल साधावा आणि मग साधा अनुभव व्यान आणि गावढावा नेवा. त्याच्यावर अर्जुना ते थमी मोराच्या डोळ्यासारखा म्हणला, हे सत्य आहे. हे स्वतः मी आज कृष्णाची आणि शिवाची तुला लागू करता येते. तुम्ही खुद लावता हे सत्य, तुम्ही कशाला तो लावायले. आमचा धर्म लावायले धर्म आहे, मानव धर्म आहे. हे लोकस काय तुम्हालाच आहे का, हिंदूला लोकस आहे का तो लावायला नाही. आमचा धर्म नाही. सरी उत्पत्ती सुरू आहे. प्रत्येक प्राण्याचा आधी लोक तयार होते, लक्षात ठेवा. आणि गावावरचं एक भाग मुळे खाली शेवटावरचं मुळ, त्या मुळाला एक निर्गुण फळ, एक निर्गुण मुळी तमाशा होतो स्वतःने.
दिशाभूल झाली, हे मला एक आत्मज्ञान झालं, हे अर्थ नाही ऋषी मुनी प्रसन्न झालं. आता ते लक्ष करा, देव पावयाचे गेलो मला मीच देव झालो जागलो, स्वतःचे माझा अनुभव आहे, हे ध्यान राहणार नाही. म्हणजे 9 महिने वाटलं ते इष्टांत, आणि एवढा पिंड तयार झाला पाण्यापासून तयार झालं ते पंचतत्व, ते तुझे 5 तत्व. ही इतकी सृष्टी मोठी आहे, या सृष्टीने हा मानव जन्म फार मोठा आहे. स्वर्ग हे जेवढं विश्व आहे तुमच्यामध्ये भरून आहे. समुद्र, नद्या, गंगा, यमुना, सरस्वती जे पुऱ्या नाडी व्हायला लागल्या का 72,000 नाडीपाशी आहे. आणि कुंडली शक्ती जागृत झाली, आत्मशक्ती हे पुरा तुझ्यासारखा केलेला आहे. ठोक मोठं तुम्हाला आता नाळ आहे ना, हे सगळं तुझा तयार करून सनी नाळ उरलेला नाभी वाटायला ते काम टाकते. तेवढी 72,000 नाड नाभीपाशी आहे. आणि जीव मध्ये आहे, जीव हे निराकार असून निराकार ते जर प्रश्न झाला, आपलं सगळं काही माणसाला काम करायला अधिकार आहे. आता मी जास्त बोलत नाही, कार्याबद्दल बोलतो थोडस. काला एक राहिलाय तेवढं सांगतो. काला कामच केला, कशामुळे केला कृष्णानं, तुकाराम बाबानं. जया गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बालकृष्ण गंगाधरी अंतर्या धरणारी, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. मन का देव या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आता हे मावल्या लढायला कोणी डुलायले, हे काला केला लक्षात ठेवा. हे दहीहंडीचा काला केला नाही, यामध्ये गर्व अभिमान आमट चिंबड कोणाक हे जाळून टाकले आणि हे काला केला. या गोकुळीचा सुखा अंतपार नाही लेखा, बालकृष्णानंदा घरी आनंद लागणार नाही. गर्व अभिमान कपट कल्पना वासना हे काला केला. तुकाराम बाबा सरकारने ते फुलाजी बाबाचा नवा नाही, जुना काला आहे, ओळख द्यायला तुम्हाला हेच काला केले. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. म्हणजे गोविंद म्हणजे आत्मा मनाला वेढून टाकलं. मना बुद्धीचे प्रधान मना मागे नारायण. मन आणि बुद्धी हे समोर आहे, मना मागे नारायण. हे 2 गुण भाग गेले, 2 गुण भाग गेले की राहिला नारायण. वाटून तुम्हाला समजले हे 2 गुण 3 गुणापैकी 2 गुण हे जर माग साडे झालं माणसाचा शरीर देव नाही पण आत्मा देव आहे. महापंचभूत लक्षात ठेवा, सगळं काही ज्ञान होते माणसाला. हे ध्यानातून सगळं काही, बाकी कुठेही काही नाही. मग भूतदया करताना प्रत्येक प्राण्यावर दया करा. जैसे माने जे जे दिवशी भूते ते ते माने ते भगवंत. हे मी सगळं केलं पण मागून सनी मला समजून आले की सगळं काही चुकलं. म्हणून मला एकट्याला काय हो सनी या दुकानं लावले, तुम्हाला एखादे नाव जाणे लावले दुकान बोलाविन तुमची तुम्हाला ओळख द्यायला लावलं. इथं गुरु शिष्याचा नातं नाही, गुरु म्हणजे आत्मा आहे. आत्म्याचं ज्ञान द्यायला तुम्हाला हे शरीर गुरु होऊ शकत नाही. याची पुन्हा करू नका, याची काही करायची गरज नाही. पण तत्वज्ञान आत्मज्ञान हे नक्की माणसाला कळते. आता स्वतः मी सांगायला लागलो ईश्वर ज्ञान ढोल म्हणता मला आता आमच्या तिकडे पाणी येते लहान पडते मोठा पडते, आकाशाचा गुण यात आहे या पोकळीचा. आणि मी एका ग्रंथात वाचून नारद जे होता ना, नारद ते म्हणा पाताळात काही व्हायचं असलं की पाय खाजवू म्हणा. नारद पुराणामध्ये वाचले असाल तुम्ही, पाताळात काही व्हायचं असलं भूकंप तळ खाजवी म्हणा, आणि भूलोकामध्ये काय तर भूमी खाजवी म्हणा. स्वर्गात काही व्हायचं तर हे ऋषींनी खाजवी म्हणा. आता हे मला 3 युगाचं ज्ञान झाले लक्षात ठेवा. आणि तुमच्या डोक्यामध्ये 3 ठिकाणी हे पृथ्वी आहे, हे पोकळी आहे. या एवढ्यामध्ये जे आहे तेवढं तुमच्या छातीमध्ये 5 तत्वाचा प्रवास आहे. आणि आकाशात आहे ते यात आहे. हे तसे काय समजू येत नाही. तुम्हाला ज्ञान आणि बुद्धी दिली म्हणून पाप आणि पुणे दोन हिंदू मुसलमान कोणी असो, 12 धर्म नाही या माणसासाठी. पाप आणि पुणे 2च गोष्टी लक्षात ठेवा. 2च गोष्टी पाप आणि पुणे, आणि याची जाणीव माणसाला. म्हणून हे मी जे ठरवलं हे माझा मानव धर्म आहे. देव तिकडे आहे, तो बी आला यामध्ये
देव आणि माणूस अरे सगुण म्हणू का निर्गुण म्हणू अवघा बैठू पत्र आलं खोबरं आलं सगुण म्हणू का निर्गुण म्हणू अवघा